मंडळी नमस्कार. सध्या ढोबळी मिरचीचा तोडा चालू आहे. मी सध्या बीड भागामधील केस तालुक्यातील आडस नावाच्या एका गावामध्ये आणि माझ्यासोबत आपण हे जे काका बघताय हे 70 पार केलेले डॉक्टर किर्दंत यांचं नाव. संचालक होते, सेवानिवृत्त झाले आणि 70 नंतरही सगळं वेल सेटल आहे. मुलं सुना वगैरे सगळे डॉक्टर आहे. पण शेतीचा नाद, शेतीचा छंद असल्यामुळे डॉक्टर साहेब त्या ठिकाणी या केस तालुक्यामधील या आडस गावामध्ये येऊन त्या ठिकाणी शेती करताय आणि 2 ते 3 एकर ढोबळी मिरचीचा प्लॉट घेण्याचं काम करताय. ज्या प्लॉटमध्ये मी आता उभा आहे मंडळी, त्या प्लॉटमध्ये मध्यंतरी अतिवृष्टीचा फटका ह्या प्लॉटला बसला. संपूर्ण महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्याला अतिवृष्टीने एवढं झोडपून काढलं की कुठलंही पीक बीड जिल्ह्यामध्ये, बीड भागामध्ये शिल्लक राहिलं नाही. पण अशाही परिस्थितीमध्ये डॉक्टर किर्दंत सरांनी दत्तात्रय यलमार यांच्या मदतीने हा ढोबळी मिरचीचा प्लॉट त्या ठिकाणी जगवून त्या ठिकाणी ठेवला आणि ह्या प्लॉटचं आता हार्वेस्टिंग चालू आहे. वास्तविक पाहायला गेलं या प्लॉटमध्ये पाणी होतं, जे मल्चिंग खाली आहे ते मल्चिंग पूर्ण पाण्याखाली बुडलं होतं. किती दिवस होतं सर पाणी? जवळ 1.5 महिना होतं. 1.5 महिना पाणी होतं. सरांनी त्या ठिकाणी प्लॉट सोडून दिला होता. नको आता हा प्लॉट काढून टाकायची ढोबळी या अवस्थेमध्ये सर होते. पण दत्तात्रय यलमार शेतीतज्ञ, ढोबळी मिरचीमध्ये ज्यांना अनुभव आहे, त्यांनी दत्तात्रय यलमार यांनी डॉक्टर साहेबांना असं भन्नाट मार्गदर्शन केलं. काही जैविक टॉनिक दिले आणि त्या टॉनिकमुळे हा प्लॉट फुलला आणि ह्या प्लॉटचं आता हार्वेस्टिंग सुरू आहे. दर कमी जास्त होतोय पण तरीसुद्धा डॉक्टर साहेब थोडेफार समाधानी आहे. कारण जो प्लॉट फेल गेलेला होता, ज्या प्लॉटमध्ये काही मिळणार नव्हतं, त्या प्लॉटमध्ये आता खर्च वजा जाता बऱ्यापैकी उत्पन्न मिळायला लागले. ही सगळी किमया नेमकी कशी घडून आली, ही सगळी माहिती डॉक्टर किर्दंत आणि त्यांना मार्गदर्शन करणारे ढोबळी मिरचीमधले तज्ज्ञ दत्तात्रय यलमार यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत. नमस्कार सर. नमस्ते. सेवानिवृत्त झाला, सगळं वेल सेटल आहे, मुलं सुना वगैरे सगळं ओके, व्यवस्थित सगळं वातावरण. मग का इकडं काय वाटलं शेतीमध्ये? नाही, आता रिटायर झाल्यानंतर कोणता म्हणजे टाइमपास कसा करता येईल हा एक माझ्यासाठी थोडा हे होता, प्रश्न होता. आणि मग आपला चांगला टाइमपास कशामध्ये होईल रिटायर झाल्यानंतर, तर तो शेतीमध्ये आपले वंश पारंपरिक शेती आहे 25 एकर. मग ती शेती आपण जर बघितली तर आपला चांगला प्रकारचा टाइमपास होईल असं एक मला वाटलं. लोक आणि पूर्वीपासून पर्यटन वगैरे करतात, तुम्ही तसं काही केलं नाही का? नाही, धार्मिक पर्यटन मी कॉलेजमध्ये लेक्चरर होतो, प्रोफेसर. त्यावेळेस मी पर्यटन पूर्ण महाराष्ट्र देश फिरून आलेले टूरच्या माध्यमातून. मग पुन्हा नंतर रिटायरमेंट नंतर असं पर्यटन करावं अशा प्रकारचं म्हणजे काही असं वाटलं नाही. आणि मग आपली शेतीमध्ये आपल्याला काहीतरी नाविन्यपूर्ण असं काही करता येईल का, अशा प्रकारचे प्रयोग करायला सुरुवात झाली. 2012 पासून मी शेती करतोय. शेती करत असताना वेगवेगळे प्रयोग केले आणि त्याच्यामध्ये मला हे जाणवलं की ढोबळी मिरची बऱ्यापैकी त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल आहे आणि मग ते करत गेलो. यावर्षी 3 एकरचा प्लॉट आम्ही केलेला. कधीची लागवड याचे ऑगस्टच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये पिरियडमध्ये लागवड झालेली. बरं. पावसात प्लॉट किती दिवस होता? ऑगस्ट हा पूर्ण ऑगस्ट सप्टेंबर याच्यामध्ये पाणीच होतं याच्यामध्ये. कारण सतत पाणी, 2 दिवस झालं की पुन्हा पाऊस पडायचा आणि हे पाऊस म्हणजे साधे नव्हते, मोठे असे मुसळधार पाऊस होते. आणि ते मुसळधार पाऊस असल्यामुळं पाणी असं त्या बेडमधून बाहेर जायला म्हणजे असं रान हे सपाट असल्यामुळं असं उताराचं असल्यानंतर पाणी निघून जातं आणि हे जे आहे ते पाणी मध्ये राहायचं. तर ते मला जरा डाऊट होता की म्हणजे आता आपली ही ढोबळी मिरची याच्यामध्ये ह्या पावसाच्या ह्याच्यामधून सर्वाइव्ह होईल किंवा नाही, अशा प्रकारचं म्हणजे मला जरा चिंता होती. आणि मग मी काय ढोबळी मिरचीचे युट्यूबवर व्हिडिओ बघितले. त्याच्यामध्ये दत्तात्रय यलमार यांचा व्हिडिओ मी पाहिला आणि त्यांचा याच्यामध्ये मला जरा बरं वाटलं. म्हणजे त्यांचं म्हणजे मार्गदर्शन त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलेलं ते प्लॉट हे चांगला होता.
मग त्यांना मी फोन केला. हम्म. फोन केल्यानंतर असं मी ते सगळे डिटेल मागलचा बॅकग्राऊंड सांगितला. हम्म. हम्म. ते म्हणले काय हरकत नाही, आपण प्लॉट जमवू हम्म. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही धीर सोडू नका, हम्म. आपण त्या प्लॉटला एक ट्रीटमेंट चालू केली. मूर्त स्वरूप देऊन टाकू. हम्म. मग त्यांचे काही ऍडवाइस वेळोवेळी घेत गेलो हम्म. आणि ते ऍडवाइस प्रमाणे हम्म. मग त्यांचं ते जे काही ऑर्गॅनिक जे काही प्रॉडक्ट आहेत हम्म. हम्म. त्या ऑर्गॅनिक प्रॉडक्टमुळं हम्म. मला जरा बऱ्यापैकी त्याच्यामध्ये प्लॉटमध्ये व्हायला लागलं. प्लॉटमध्ये जरा एक वेगळं चैतन्य निर्माण झाल्यासारखं झालं. हम्म. आणि मला वाटत होतं की ह्याच्यामध्ये मूळकूज होईल, हम्म. भुरी येईल, हम्म. कारण सतत पाऊस आणि हे बरोबर. आणि भुरीनं पानगळ होईल, हा. मूळकूज होऊन ते सगळे म्हणजे प्लांट्स जागेवर हे होते हम्म. हम्म. आणि कॉलर रूट वगैरे अशा प्रकारच्या मागे होते. तर ते सुद्धा म्हणजे याच्यामध्ये हम्म. आमच्या असं निदर्शनास आलं हम्म. की याच्यामध्ये मूळकूज तर झालीच नाही. एकही प्लांट म्हणजे असं मूळकूज होऊन वाया गेला असं नाही. हम्म. त्याच्यानंतर भुरी आतापर्यंत नाही, म्हणजे आता 4था तोडा होईल, हम्म. तर भुरीचा म्हणजे प्रादुर्भाव नाही. हम्म. आणि आहे त्या याच्यामध्ये फक्त काही प्लांट जे आहेत हम्म. ते थोडे व्हायरसवर गेलेले आहेत, काही म्हणजे 5%, 3 एकरामध्ये किती रोप आहे सगळे? 36,000. 36,000. पहिले किती तोडे झाले? आता 3 तोडे झाले. किती माल निघाला? अं, पहिला, जवळ- दुसरा, तिसरा? कमी असं, कमी असं? पहिल्या तोड्याला 1.5 टन माल निघाला, हा. दुसऱ्याला 2.5 टन माल निघाला, हम्म. तिसऱ्याला 2 टन माल निघाला. दर कसा सापडला? दर चांगला होता, 50च्या रेंज मध्ये होता त्यावेळेस. हम्म. 50, 45 या रेंज मध्येच आतापर्यंत गेले हे. हम्म. हम्म. तर जवळपास म्हणजे 5 लाखापर्यंत आम्हाला हे रिटर्न्स आतापर्यंत झाले. आतापर्यंत मिळाले. खर्च किती आला होय 3 एकरला? मल्चिंग, रोप, आतापर्यंत हे जे झालेलं आहे, हा. जो खर्च आहे 4-5 लाखाचा म्हणजे हा खर्च झालेलाच आहे. हम्म. त्यामुळे आताच्या 3 तोड्यामध्ये हम्म. हा सगळा खर्च मेकअप झालेला आहे. आता इथून आता पुढे इथून पुढे जो काही म्हणजे तोडे होतील ते आपल्याला फायद्यामध्ये राहतील आणि प्रॉफिटेबल राहील असं वाटतंय. किती तोडे निघतील आता? माल तर उन्हाने चट्टा पडलेला आहे, काही ठिकाणी कमी दत्तात्रय असेल. एलमार यांच्या याच्याप्रमाणे हम्म. 10 कमीत कमी तोडे निघायलाच पाहिजे असं एकूण त्यांचं सगळे? म्हणणं. एकूण हा, एकूण सगळे. हा. आमच्या पूर्वीच्या याच्याप्रमाणे, हम्म. हम्म. जे अनुभवाप्रमाणे हम्म. 5 तोड्यामध्ये आमचा प्लॉट संपत होता. हा. परंतु यांच्या म्हणण्यानुसार 10 तोडे जर निघाले हम्म. तर आम्हाला पुढचे जे 6 तोडे आहेत ना हम्म. हे प्रॉफिट मध्येच राहणार आहे. किती माल होईल सगळा? एल्मर साहेब नमस्कार. नमस्ते. तुम्ही आता सरांना मार्गदर्शन करताय. पावसात गेलेला प्लॉट सर म्हटले सोडून द्यायची वेळ आली होती, पण आज सगळं व्यवस्थित सगळं जुळून आले. कसं काय, कशामुळे झालं? ही आपण ऑर्गॅनिक औषधावर भर दिला पहिल्यांदा ऑर्गॅनिक औषधावर भर दिल्यामुळे ह्यांना जसं सांगितलं, आपलं सगळेजण काय करतात, आपलं हंसराजच वापरतात. हे आपल्या कंपनी हंसराज मार्केटला आहे म्हणून सरांनी काय केलं, जी सांगल ती सगळं टाइम टू टाइम केलं. पहिल्यांदा ह्यांनी असं केलंय की कुठलाही प्रोडक्ट आपण नको म्हणले नाही, ती काय करेल म्हणले नाही, ही सोडा म्हणलं का त्यांनी ती सोडलं. त्यामुळे ह्यांच्यात पहिली मूळकूज नाही, परत दुसरी गोष्ट बुरी नाही. म्हणजे औषध आपल्या ऑर्गॅनिक दिल्यामुळे आमचा विश्वास जास्त कशावर? ऑर्गॅनिकवर. हा, लोक काय करतात की सगळे शेतकरी रासायनिक जास्त. सरांना आपण ऑर्गॅनिक 50% केलं आणि रासायनिक 50% केलं. 50 आणि लय बाहेरीतलं पण स्प्रे दिलं नाही, तर हलक्या हलक्या स्प्रे मधनं ह्यांचा प्लॉट कव्हर करून पाणी घेतला. ज्यावेळेस होतं त्यावेळेस कुठली अवस्था होती इथं? झाड फ्लॉवरिंग मध्ये होतं. बर. फ्लॉवरिंग मध्ये अशा प्रकारचं पाणी ज्यावेळेस होतं त्यावेळेस डेव्हलपमेंट स्टेज होते प्राथमिक, आणि फुलं लागायच्या कंडिशन मध्ये होतं. नंतर मग तुमचं औषध चालू झालं? चालू झाली, नंतर चालू हो, झाली. नंतर झालं. हा. मग औषध आणि मुळाधार हा, जे जैविक आहे का? जैविक, पूर्ण जैविक झाडपाल्यापासून तयार केलेला आहे आपण. बर. त्यामुळे ती ग्रोथ धरून जातं झाडाला, म्हणजे टॉनिकचं बेस बर. देतं, खाली खोबऱ्याची ताकद आणून कसं देतं. दिलं? स्प्रे का स्प्रेनं हंसराज स्प्रेनं दिलं, आक्रमण स्प्रेनं दिलं, घातक स्प्रेनं दिलं. बर. हा, 3 प्रोडक्ट आपण ह्यांना वर्ण स्प्रेला दिली. मुळाधार ड्रीप वाटे दिलं, बर. बर. शक्तिवर्धक ड्रीप वाटे हा. दिलं. अशी 5 प्रोडक्ट ह्यांना दिले आपण. आतापर्यंत. आणि आतापर्यंत किती फवारण्या आल्या मग? त्यांच्या फवारणी आता किती दिवसाला तुम्ही फवारणी सर केलं? आपलं आमच्या 4 दिवसाला 4 दिवसाला. दुसरीकडं रासायनिक 1 दिवसाला घ्यायला होतात, बर. आपण ह्यांना 4 दिवसाला देऊन मी तिथं खर्च वजा केला. हा.
त्यामुळे ह्यांचा खर्च पण कमी झालाय. फक्त अवरेज का निघलं नाही तर पहिल्या प्लॉट 1.5 महिना पाण्यात असल्यामुळे ग्रोथ घेता आली नाही त्यांना, त्यामुळं अवरेज कमी. पण आता झाडं बघितली म्हणजे ही बघितलं तरी एक नंबर आहे ती, फुटवा ही सगळं समाधानकारक आहे. एका थापीला 5-5, 6-6 फळ आहे ती. बरोबर. हा 5-6, 6-6 फळ आहे ती शेतकरी, त्यामुळे शेतकरी समाधान आहे. सर तर म्हणतात की त्यांच्या हिशोबाने 5 तोडे होतील, तुम्ही मग 10 तोडे होईल असं सांगताय. कसं गणित जुळत आहे? आतापर्यंत सरांनी 5 तोडं कशावर काढलं? केमिकलवर. बरोबर आहे सर, केमिकलवर काढलं. आपण ह्यांना काय देतोय? आपले ऑर्गॅनिक औषध देतोय. आपले ऑर्गॅनिक औषध लवकर झाडाला ग्रोथच देत राहते, कमी खाली येऊन देतच नाही. त्यामुळं झाडाचा ग्रोथ वाढला, ताकद वाढल्यामुळं झाड कंटिन्यू राहणार. काही काही ठिकाणी असे पिवळे सर पडले, मग कशामुळे? पिवळं पडल्यामुळे प्लॅस्टोव्हायरसचा कुठेतरी लागण दिसते यांची मुळीला, हे ते आता कव्हर करून घेतोय. आपण इकडे आलोच नव्हतो ना, हे सगळं ऑनलाईन चाललं होतं. डोबळीला तुम्ही हंसराज, मुळाधार, शक्तिवर्धक, आक्रमण आणि घातक ही सगळी औषधं मग कशी सोडायची? एकदम मिक्स करून? नाही, वेगवेगळ्या ज्या त्या स्प्रेला वेगवेगळ्या. आता आपण बलवान ह्यांना दिलंय, बलवान काय केले? कळी काढली, बलवान कळी काढली, सटिंग घेतलं, फुटवं काढायला चालू केले. ग्रोथ झाडात अजून वाढला. या 6 प्रोडक्ट ह्यांच्यात चालू आहे, त्यामुळे ह्यांचं 10 तोडे निघायलाच पाहिजे. सर केज मध्ये तुमचं तिकडे कसं? ऑनलाईन फक्त त्यांनी सांगायचं. आता ह्या 2 तोड्याला फक्त आपण फोटो मागून घेतले, ते पण का? साईज वाढ नाही म्हणून सरांची तक्रार आली की साईज वाढ नाही. काय केलं? फोटो टाका म्हणलं, फक्त पहिल्यांदा फोटो, नाहीतर फोनवरच सगळं चालू आहे यांचं. आज पहिल्यांदा आपण प्लॉट बघायला आलो, बाबा नक्की काय, नाहीतर तो सुद्धा कुठं जाईल पिवळं दिसते एखादं प्लॉट, तो सुद्धा येऊन दिला नसता आपण. सर ढोबळी किती वर्षापासून करताय तुम्ही? मी गेले 7 वर्षापासून ढोबळी करतो. मग एल्मर साहेबांचं मार्गदर्शन नाही, यावर्षी त्यांचा युट्यूबवर त्यांचा व्हिडिओ पाहिला आणि त्या याच्यामध्ये आम्हाला तो प्लॉट असा हिरवागार दिसत होता. त्याच्यामध्ये ते जे ज्यांनी लावलं होतं त्यांनी सांगितलं की माझे एवढं उत्पादन झालेलं आहे आणि 10 तोडे निश्चित होते. 10 ते 11, 12 तोड्यापर्यंत त्यांनी सांगितलं. तर मी काय म्हटलं, माझे 7-8 जरी तोडे निघाले तरी म्हणजे समाधानी. औषध मग यांच्याशी कॉन्टॅक्ट केला मी फोनवरून, त्याच्यामध्ये फोन नंबर दिलेला होता आणि मग फोनवरून कॉन्टॅक्ट केला. तर मी अशी परिस्थिती सांगितली की बस असं आहे, त्या बॅकग्राऊंड सांगितलं माझा आणि असं प्रकारचं माझी ढोबळी मिरची. तुम्ही समाधानी आहात का? औषधं वापरले, दिली यांनी सगळे नाही, हे आता तुम्ही तर प्रत्यक्ष पाहतातच ना की प्लॉटची कंडिशन. पूर्वीचा अनुभव आताच हे काय? नाही, पूर्वी आमचे म्हणजे 5व्या तोड्याला आमचा प्लॉट संपून जायचा, पण त्यावेळेस यील्ड चांगली व्हायची. त्याचं प्रोडक्शन जे होतं ते मोठ्या प्रमाणात व्हायचं. तुम्ही आता उच्च शिक्षित आहात, सेवानिवृत्त झाला, बरेच वर्ष सर्व्हिस केली, प्राणीशास्त्रामध्ये तुम्ही पीएचडी केली. आता ही जी औषधं तुम्हाला जैविक वगैरे दिली गेली, मग लगेच विश्वास बसला का सर? कसं विश्वास म्हणजे आता ते प्लॉट त्यांचा ते व्हिडिओ मध्ये दिसत होता ना, प्रॅक्टिकल मध्ये औषध फवारताना तुम्हाला म्हणजे तुमचा अनुभव काय ते सांगत असेल? नाही, आता माझा विश्वास कशामुळे बसला की रासायनिक, अति रासायनिक झाल्यामुळं प्लॉट जातो हे माझ्या लक्षात आलेलं होतं. अति रासायनिक मुळे 4-5 तोड्यामध्ये प्लॉट जातो, बसतो, व्हायरसवर पूर्ण जातो आणि पुढे काही म्हणजे तोडूनच टाकावं लागतं त्याला. तर असं एक प्रकारचा माझा आता आजपर्यंतचा अनुभव आहे. तर मग यांचा हे पाहिलं की 10 तोडे व्हायला पाहिजे. आणि दुसरे काही युट्यूबवर बाकीच्या लोकांचं मी पाहिलेलं होतं. मग यांच्याकडे जे हे जे आहे ऑर्गॅनिक, जैविकचा प्रयोग करून बघू असं एक मी मनाशी हे केलं आणि म्हणलं ठीक आहे, यांचं आपण मार्गदर्शन घेऊ आणि त्याप्रमाणे हे करू. पावसात गेलेला प्लॉट आज बऱ्यापैकी उत्पन्न द्यायला लागलाय, खर्च तर निघालाय, इथून पुढे येणारं सगळं प्रॉफिट राहील. बरं वाटतंय का? समाधानी आहात का तुम्ही? समाधानी. बर, आता एवढं झाल्यानंतर माग जे मी काढत होतो सिमला मिरची, ते 50-50 अशा प्रकारचं म्हणजे असायचं. 50% खर्च आणि 50% प्रॉफिट अशा प्रकारचं माझं म्हणजे गणित जुळायचं. आता किती होईल? 10 तोडे जर धरला किती माल होईल? तर मला 1/3 खर्च आणि 2/3 प्रॉफिट होईल असं एक माझा अंदाज आहे. किती निघेल माल एल्मर साहेब सगळं? आता 10 तोडे जर आपण धरलं, 3 एकरामध्ये किती उत्पन्न होईल? आता ह्यांच्या हिशोबान म्हणलं तर 18 ते 20 टनापर्यंत जाईल.
इथल्या ह्या वातावरणानुसार किंवा जर पहिल्यापासून पाऊसही नसता तर मग एकरी आपण इकरी 4 टनापर्यंत अवरेज काढलेला आहे सुपरला. आता रेट कसा मिळतोय सर सर? हे Quality नाही, हे आपले बेळगाव पोपटे. सर रेट कसा मिळतो आता? आता 40 रेट आहे. सरासरी किती रेट राहील आता? तर 30 ते 40 दरम्यान रेट राहील असं समजा वाटतं. म्हणजे पहिले 8 लाखाचं. 5 लाख झाले, हा, 8 5 5 13 लाख मिनिमम होईल उत्पन्न. 13 ते 15 लाखापर्यंत जाईल असं बरं. माझं म्हणजे अंदाज एकरी आहे. 5 लाख रुपये उत्पन्न. एकरी 5 लाख रुपये उत्पन्न व्हायला पाहिजे असं एक हे आहे. सर तुम्ही जी म्हणला मी 5व्या तोड्याला जात होता आमचा प्लॉट, बरोबर आहे, म्हणजे 3ऱ्या तोड्यापासूनच प्लॉट खाली खाली येत हो, हो. होता रासायनिक. आताच त्या प्लॉटचं म्हणजे आणि आताचा ग्रोथ कसा वाटतो तुम्हाला? आताचा चांगला म्हणजे सुधारत चाललाय. काय झालं की माझ्या म्हणजे याच्यामध्ये आता हे प्लांट फिजिओलॉजी किंवा अॅनिमल फिजिओलॉजी माझा स्पेशल सब्जेक्ट होता. बर बर आता ऑर्गॅनिक ह्याच्यामध्ये मूळ चांगली असेल तर प्लांट चांगला. बरोबर. मग यांचं हे जे आहे मुळाधार आणि हे शक्तिवर्धक हा. यांनी मुळ्या स्ट्रॉंग केलेल्या असल्याशिवाय एवढे प्लॉट चांगला राहू शकत नाही. बरोबर. हा. कारण 3ऱ्या 4थ्या तोड्याला तर आमचं म्हणजे सगळं व्हायरसवर गेलेलं असायचं. हा. मग हे जे मुळ्या जे आहेत मुळ्या स्ट्रॉंग असल्यामुळं वरची जी आता डेव्हलपमेंट तुम्हाला दिसते सगळे काळुंकी आलेले दिसते प्लॉटवर, ते त्याचाच इफेक्ट असा आहे. हे कन्फर्म झालेलं आहे. हा. डोबळीला अजून इतर काय काळजी घ्यावी लागते? डुबळीला काळजी महत्वाची व्हायरस. आता इथून पुढे व्हायरस घ्यायचा आहे. पहिली स्टार्टला थ्रिप्सला आपला हंसराज, अजून त्यात रासायनिक आपण थोडंफार टाकायला होतो. हंसराज व्हायरसला आणि तुमच्या थ्रिप्सला काम चांगलं करतं. आक्रमण आपल्या बोरी दावण्याला काम करतं. सरांना आपण आक्रमण पण ज्या टायमाला पाऊस जास्त होता त्यावेळेला आपण सरांना आक्रमण दिलं 1 ते 2च. परत आपण स्प्रेच घेतला. पावसात कसं औषध म्हणजे यांना 4-5 दिवसानं मारायला लावलं होतं आपण. म्हणजे वर्ण फवारायचं. हा, फवारायचं. काय माहितीये का, रासायनिक औषध लगेच जातं निघून आणि ह्याचं आपल्या औषधाचं काम असं करतं, हळूहळू ग्रोथ देत हे करतं. त्यामुळे त्याला रोगाला बळी पडून देत नाही झाड. महत्वाचं सरांना रोगालाच बळी पडलं नाही लवकर. पहिल्यांदा जशी औषध चालू झाली आपली तशी रोगालाच बळी पडलं नाही कुठे तुम्ही त्यांच्याच म्हणण्यानं आपल्याला बुरी आलीच नाही कधी. ही त्यांच्या 12 वर्षातलं सर, बरोबर आहे. नाही, आता ते खालचं सुद्धा पाणी बघा. खालचं सुद्धा पाणी त्याला ते कुठं सुद्धा बोरीचा प्रादुर्भाव नाही, अटॅक नाही. अटॅक नाही. म्हणजे आतापर्यंत म्हणजे बोरी तर म्हणजे वरच्या शेंड्यापर्यंत जात होती आमची पूर्वीच्या अनुभवानं. आता ते नाही, म्हणजे त्याचा इफेक्टिव्ह कंट्रोल आहे. साईडला तुम्ही बागेच्या झेंडूची झाडं पण लावली. मी काय त्याच्या मागचा उद्देश म्हणजे जरा दिसायला बरं दिसतं. आणि दुसरं जे अटॅक येतो ना किडीचा वगैरे, तर तो पिवळ्या फुलाला ते अट्रॅक्ट होतात आणि तसं तिथं काही प्रमाणामध्ये कंट्रोल होतं. ते तुम्ही आता तार कामटी किंवा सुतळी बांधणी वगैरे किंवा असे सापळे लावण्याचं वगैरे हे काम कुठल्या अवस्थेला केलं होतं? याला फळधारणा सुरू झाल्यापासून पहिले फळधारणा सुरू झाली की मग हे सुरू केलं. पाणी कसं इकडे या भागात? पाणी माझ्याकडे 2 तळे आहेत. बर. 2 तळेमुळे असल्यामुळे पाण्याचं काय, आणि यावर्षी पाऊस जास्त आहे त्यामुळं विहीर आहे, बोर आहेत. त्यामुळं पाऊस म्हणजे बोरचं काय म्हणजे त्याचं तळ्याचा आम्ही उपसाच केलेला नाही. फळ सुरू झाले, हार्वेस्टिंग चालू आहे. किती पाणी देत आहे तुम्ही आता काय 1 दिवस 1.5 तास पाणी देतो आम्ही. तुम्ही फवारण्याचे देता मग कसं आमोशा पौर्णिमेच्या असतात का? नाही, शेड्यूल नुसार देतो, गरजेनुसार आपण. पण दुसऱ्यांपेक्षा आपली एक फवारणी कमी येते. 1 दिवसाची यायची तिथे आपण 4थ्या दिवशी जाते. हा, त्यामुळे आपल्या फवारण्या महिन्याला म्हणजे कमी बसतात. 6 फवारण्या बसतात, दुसऱ्याच्या 10-12 बसतात. टोटल किती फवारण्या होतं मग सगळं? आता जसं हे प्लॉट चालेल तसं आपला महिन्याला प्लॉट आपल्या 6 धरायच्या. बाकी फवारण्याच करायचे, बाकी औषध वगैरे खालून द्यायचं. खालून मग मुळीला खालनं जातं रासायनिक, आपण खालनं पण देतो. आपले ही मुळाधार शक्तिवर्धक दिलं आठवड्याला आपण द्यायला होतो. तोड्याच्याला प्रत्येक तोड्याला आपण मुळाधार देतोयाच. ह्या मुळाधार दिल्यामुळे काय झालं, प्रत्येक फांदीला फळ आहे. प्रत्येक ह्याला 5-6 फळं आहे प्रत्येकाला खाली 7 एंड पर्यंत. आता बघितलं तुम्ही सगळं, त्यामुळे ती राहिली तसं. डोबळीची लागवडचा हंगाम चांगला कुठला राहतो? आता ज्या त्या भागानुसार आपल्या पश्चिम आपल्या भागात गेलो आपण सोलापूर इकडे, तर आपल्या भागात आता हेतून लागण करतो. एप्रिल पासून लागण चालू करतो. त्यांचा भाग लवकर लागण करतो. म्हणजे ज्या त्या भागानुसार राहतं. आता यावर्षी मिरची वाढली का सर? तुमची लागण वाढली का मिरचीची? नाही, कमी झाली. आता माझं आता 74 वय आणि एवढे काय हालचाल होत नाही.
त्याच्यावर हालचालीवर लिमिटेशन आलं. हम्म. मग आता मी थोडं कमी कमी करत आता हे शेवटचा प्लॉट आहे. आता मी औरंगाबाद आपला याच्यामध्ये संभाजीनगरला जाऊन माझ्या मुलाकडे राहावं असं प्रकारचं म्हणजे विचार आहे, नियोजन आहे. आता तुमची किती नाळ करायचं? जुळलेली, मातीशी नाळ जुळलेली. मातीची नाळ जुळलेली आहे, त्याच्यामुळेच मी इथं थांबलो ना. हम्म. माझा बराचसा टाइमपास म्हणजे हे पाहण्यामध्ये हालचाल झाली, बरोबर. शारीरिक हालचाल झाली. त्यामुळे शरीर व्यवस्थित आहे. आणि माझ्याकडे 2 गावरान गायी आहेत, तर त्याचं दूध आहे. पण माझ्या शेतामध्ये गहू पिकतो, ज्वारी आहे, आणि हे सगळं हे घरच आहे. किती वर्ष सर्व्हिस रासायनिक झाली सर टोटल? माझे ते 34 वर्ष. 34 वर्ष. आता जे तरुण मुलं, तुम्ही आता रिटायरमेंट नंतर सुद्धा शेतीकडे आला आणि एकरी तुम्ही ढोबळीमध्ये 5 लाख रुपये उत्पन्न कमवताय ढोबळीमध्ये. हो. म्हणजे तरुण मुलं नोकरीच्या मागं पळताय. शेती असून घरची शेती गोष्ट ठेवता, नोकरीच्या मागं पळता. अशा तरुणांना काय सल्ला देणार? त्यांना आता हे जे काही आहे हे प्रत्यक्ष ते बघायलाच तयार नाहीत. बर. एक तर आता काय झालंय की याचं समाजामध्ये मी जे पाहतो की हा सुशिक्षित तरुण जो आहे तो शिक्षण झाल्यानंतर कुठेतरी नोकरी बरोबर 8 तासाची च्या मागे लागतो, आणि मग तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या नाही. मग दुसरं पर्याय काय? व्यापारामध्ये बी लिमिटेशन आलेलं आहे. बरोबर. आणि मग शेती आहे, तर शेतीमध्ये आताच्या याच्यामध्ये कसं झालंय की शेती परवडत नाही, अशा प्रकारे जास्त पब्लिसिटी झाली. त्यामुळं तो तरुण जो आहे तो शेतीकडे वळायला तयारच नाही. मग त्यांना काय सल्ला देणार तुम्ही? त्यांना सल्ला हा आहे की पहा, मी 5 लाख रुपये जर या वयामध्ये काढू शकतो, 5 लाख रुपये पर एकर प्रत्येक किती महिन्यात? 4 महिन्यामध्ये. 4 महिन्यामध्ये 3 एकरात 15 लाख 4 महिन्यात. हो. तर मग त्यांनी जर हे केलं तर नोकरीच्या पाठीमागे कशाला लागतं तुम्ही? तर याच्यामध्ये पडलं तर म्हणजे होऊ शकतं, पण ती मानसिकता पाहिजे, त्याच्यात आवड पाहिजे, आणि पूर्ण याच्यामध्ये डिव्होशन पाहिजे. त्याच्यामध्ये जर त्याचं म्हणजे पूर्ण शक्तीनं तुमचं इंटेलिजन्स जो काही आहे तो त्याच्यामध्ये वापरला, तुम्ही जर त्याचं ज्ञान घेतलं, तुमच्याकडे शक्ती आहे, तुम्ही पूर्ण शक्तीनं त्याचे ते काम करा, ज्ञान मिळू, तर तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आणि याच्या भरकटल्यासारखं काही मृगजळाच्या पाठीमागे धावण्यात काही अर्थ नाही. आता हे अंतर कसं आहे? किती बाय किती अंतर? हे 5 फुटाचं अंतर आहे, आणि 1.5 फूट दोन्ही याच्यामध्ये अंतर आहे. म्हणजे आता ह्याचे जे ग्रीप घेतले ना, ही इथून पुढे ग्रीप मिळायला लागले. कारण आतापर्यंत असं वाटत होतं की ग्रीप घेतय का नाही हे प्लॉट, आणि मग आता ही ग्रीप आता हे फुटवा एवढे फुल धारणा आणि हे एवढ्या मोठ्या प्रमाणात होते, तर मला समाधान आहे. मंडळी, आपण पाहिलं प्राणीशास्त्रामध्ये PhD झालेले डॉक्टर किर्दन, डॉक्टर साहेबांचं वय 70 पार केलेलं आहे. डॉक्टर साहेबांनी हा जो प्लॉट फुलवला 3 एकरामध्ये 4 महिन्यामध्ये 15 लाख रुपये उत्पन्न मिळवलं, व सोनं ढोबळी रुपी मिरची कमवण्याचं काम वयाच्या कितव्या वर्षी सर? आता रनिंग एज किती? आता 74. वयाच्या 74व्या वर्षात सुद्धा सरांनी हे सगळं करून दाखवलं. आणि ज्या प्लॉटमध्ये महिना ते 1.5 महिना पाणी होतं, जो प्लॉट येणार नाही असं सरांना गॅरंटी होती, तो प्लॉट आला आणि त्या प्लॉटचं आता उत्पादन सुरू झालंय. पहिले 3 तोडे झाले, पहिल्या 3 तोड्यामध्ये 5 लाख रुपये उत्पन्न झालं. 5 लाख तो सगळा खर्च त्या ठिकाणी निघाला. बीड, केज या भागामध्ये अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केलं. तसंच कंबरडं मोडण्याचं काम सुद्धा सरांचं होत होतं, पण नशिबाने सरांना साथ दिली. दैव बलवत्तर दत्तात्रय यलमार यांचे काही व्हिडिओ त्यांनी युट्यूबला पाहिले, आणि सरांना या प्लॉटमध्ये 3 एकरामध्ये 15 लाखाच्या आसपास उत्पन्न या ठिकाणी 4 महिन्यामध्ये मिळालं. मंडळी, शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ, अशा नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून वास्तव असणाऱ्या यशोगाथा आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.